नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. माननीय दामले साहेबांना सुद्धा पुढच्या दौऱ्याला जायचंय. यासाठी ज्यांना ज्यांना ज्या काही भावना वाटतात ब्राह्मण समाजाबद्दल त्यांनी परखडपणे या ठिकाणी मांडलेल्या आदरणीय व्यासपीठ. आज आपण पाहतोय ब्राह्मण समाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्यानंतर या ठिकाणी 2 संस्था महाराष्ट्र शासनाकडून स्थापन झाल्या. ते अमृत आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ. आणि हे कशा स्वरूपामध्ये स्थापन झाल्या हे सर्व परिचित आहेत. कारण परभणी जिल्ह्यामध्ये जेव्हा केव्हा आंदोलन सुरू होतं, हे आंदोलन सुरू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण घेराव घातले, आंदोलन केले, ढोलबजाव आंदोलन केले, हवेच्या घरी जाऊन ठिय्या आंदोलन केलं. या सगळ्या संघर्षातून आपल्याला अमृत संस्था आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाला द्यावं लागलं. हे सर्वांनाच माहित आहे. आताच मकरंजीनं सांगितलं, वाडे पाटलांनी सांगितलं, बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला परशुराम आर्थिक विकास महामंडळावर किंवा अमृत योजनेवर कोणत्या पदावर बसलेले यांच्याशी आम्हाला विरोध नाहीये. कारण ग्राउंड लेवलला जे लोक तळागाळातले असतात, ग्रामीण भागातले असतात, त्यांना महाराष्ट्र शासनाकडून ब्राह्मण समाजाला काय उपाययोजना किंवा कोणत्या योजना काढल्या हे तळागाळातल्या लोकांना माहीत नसतात. मग त्यांना एकच माहीत असतं डोक्यामध्ये की महाराष्ट्र शासनानं जी संस्था स्थापन केली त्या संस्थेकडून ब्राह्मण समाजाला लाभ किंवा योजना मिळायला पाहिजे. त्या अद्यापपर्यंत मिळत नाही. कारण 2 ते 3 वर्ष झालं या संस्था स्थापन होऊन परभणी जिल्ह्यामध्ये कमीत कमी आशिषराव परभणी जिल्ह्यामध्ये 387 फाईल. योगेशराव त्यांना ऐकू द्या, कारण हे महत्वाचं ह्याच्यामुळं आहे की अमृत योजनाची ज्यावेळेस या ठिकाणी स्थापना झाली, बैठकी घेण्यात आल्या, बैठकीमध्ये 387 फाईली आज देखील पेंडिंग आहेत. साहेब, मला असं वाटत नाहीये की इथं बसलेल्यापैकी एखाद्या तरी व्यक्तीला या दोन्ही योजनांचा फायदा झाला असेल. नावाकरता महाराष्ट्र शासनाने या योजना स्थापन केलेल्या नाहीये. ग्रामीण भागामध्ये आजही जी परिस्थिती ब्राह्मण समाजाची आहे तीच परिस्थिती पुढेही चालू राहणार आहे. कारण आताच बऱ्याच जणांनी सांगितलं की ब्राह्मणाच्या संघटनांनी एकत्रित यायला पाहिजे, ब्राह्मणाच्या लोकांनी एकत्रित यायला पाहिजे. मला असं सांगणं आहे त्या संघटनेच्या अध्यक्षांना की आधी तुमच्या संघटना एकत्रित आणा, तुमचे हे दावे बाजूला ठेवा, तुम्ही एकमेकावर टीका करणं बंद करा, एकमेकांचे पाय ओढणं बंद करा. एखाद्या वेळेस व्यासपीठ मिळाल्यानंतर एखाद्याला टीका टिप्पणी करणं बंद करा, तर ते सगळे लोक आपल्या पाठीमागे राहतील. आधी संघटनांनी एकत्रित आलं पाहिजे. कोणीतरी सांगितलं 487 संघटना आहेत, कोणीतरी सांगितलं परभणी जिल्ह्यामध्ये 21 संघटना आहेत. अहो, संघटना असंख्य असतील, परंतु आपल्याकडे पाहणारा जो ब्राह्मण समाजाचा वर्ग आहे, कोणती संघटना ग्राउंड लेवलला किती काम करते हे आपल्याला माहित आहे. जे काम करेल, जे अधिकृत शासनानं परिपत्रक अधिकृत नोंदणी करत असेल ते शासनाकडे पाठपुरावा करेल आणि समाजाची कामं होतील. आज आशिषराव दामले साहेबांना फक्त एवढं सांगणं आहे माझं की आज ब्राह्मण समाज तुमच्याकडे खूप मोठ्या आशेनं पाहतोय. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजाच्या ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बऱ्याच लोकांना एक माहित नाहीये की या योजनेच्या माध्यमातून जे तळागाळातले ब्राह्मण आहेत, पुरोहित आहेत, व्यावसायिकदार आहेत, प्रशिक्षण घेणारे आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, त्यांना याचा लाभ किती मिळू शकतो. आताच आमच्या मकरंदराव कुलकर्णींना सांगितलं की अमृत योजनेमधून किती लाभ आहे. परंतु आपण इथं बसून जर हे टीका टिप्पणी करत असतो, पण तारेवरची कसरत करावी. कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जा असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या दरबारात तारेवरची कसरत करावी लागते. ज्या ज्या वेळेस आपल्याला आंदोलन करण्याची वेळ आली, कोणी म्हणतं मी आंदोलन करतो, कोणी म्हणतो मी उपोषण करतो, कोणी म्हणतो मी घेराव घालतो, परंतु ज्या वेळेस आपली व्यथा आपण बऱ्याच वेळ झालं या ठिकाणी ऐकतोय, कोणी एक बोलतंय, कोणी एक बोलतंय, कोणी एक बोलतंय, कोणी एक बोलतंय, पण एक सूर कोणाचा येत नाही.
का येत नाही? बऱ्याच जणांना बोलावंसं वाटतं, बऱ्याच जणांना आपल्या भावना मांडाव्याशा वाटतात, परंतु संघटना म्हटलं की आपली स्वतःची मालकी किंवा मक्तेदारी नसते. सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालायचं असतं. एक संघटना झाली म्हणजे त्या संघटनेच्या पाठीवर आपल्याला किती काय आपल्या लोकल पातळीवर करावं लागतं, परभणीमध्ये किती करावं लागतं. आज खऱ्या अर्थानं आज राज्यस्तरीय बैठकीला पूर्णविराम कार्यक्रम घेत असणाऱ्याला किती त्रास होतो. आपण तर प्रेक्षक आहेत. आपल्या समाजाला खरंच काहीतरी मिळणार आहे, समाजाला काहीतरी बोध मिळणार आहे, या माध्यमातून आपण एकत्रित या ठिकाणी आलेलो आहे. त्यांना कार्यक्रम घेणाऱ्याला किती त्रास आहे, किती त्यांना कष्ट करावे लागतात, एका एका माणसाला जावयासारखं बोलवावं लागतं. आपल्या समाजामध्ये एक खंत एक झालेली आहे की जोपर्यंत आपल्या घरापर्यंत एखादी योजना येत नाही तोपर्यंत आपल्याला लाभ त्या योजनेचा मिळणार नाही. उदासीनता झाली आहे, उदासीनता. बऱ्याच जणांनी बोलण्यामध्ये सांगितलंय, विलासराव कौसडीकर, राष्ट्रीय पातळीवरचं काम करणारे माणसं आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आहेत, मराठवाड्यामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु आज राज्यस्तरीय या ठिकाणी संवाद यात्रा बोलवली. शोकांतिता वाटते, शोकांतिता. आपल्या या सभागृहामध्ये किती माणसं आहेत आणि एखादी योजना जर पाहिजे किंवा कॅबिनेट मंत्री दर्जाचे आशिषजी दामले यांच्याकडून काय लाभ आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. किमान परभणी शहरामध्ये एवढी लोकसंख्या आहे ब्राह्मण समाजाची, किती लोक आले हो आज, किती संघटनाचे लोक आले हो आज. त्या सोनपेठकरांनी काय करायचं? तुम्ही थांबा, तुम्ही मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. मध्ये मध्ये बोलल्यानं तुमचा कमीपणा होतो. या ठिकाणी चर्चासत्र करण्यासाठी बोलवलेलं आहे, तुमचं ऐकून घेण्यासाठी आलेलो नाहीयेत आम्ही. तोपर्यंत आपला समाज पुढे जाऊ शकत नाही. कारण काय की आज हे आमचे पांडे साहेब आलेले, वादळ चालू होतं, वादळ. बाळासाहेब पांडे संभाजीनगरहून आलेले. का बोलायचं नाहीये? एखादी सभा संवाद यात्रा म्हणून चर्चासत्रासाठी तुम्ही बोलविलेलं आहे. कोणीतरी व्यासपीठावर नंतर 2 मिनिटाचा टाइम तुमचा व्यासपीठावरच्या लोकांचं किंवा संघटनेच्या अध्यक्षांचं या ठिकाणी ऐकायला आलेलो नाहीयेत. आम्ही आमच्या व्यथा मांडायला आलेलो आहेत. आम्ही ही खंत खरोखरच मनाला वाटते. आपल्या समाजाला भूषण आहे. आज कॅबिनेट दर्जाचा मंत्री आज सभागृहामध्ये काम करतोय, महाराष्ट्र शासनाच्या दरबारी काम करतोय. त्याला पाठिंबा देण्याचं, त्यांना पाठिंबा देण्याचं, तुमच्या काय वेदना आहेत, तुमच्या काय भावना आहेत, या ऐकण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. आज एवढा वेळ दिलेला आहे. परभणी शहरामध्ये प्रत्येकांच्या घरी सगळ्यांची मनधरणी करणे, कोणाची ओळख करून घेणे, कोण्या पदाधिकाऱ्याला भेटणे, कोणाचं काय मदत आहे करणे. आज शासनाकडून जर या निधी जर या संस्थांना मिळाला असता, यांना काय गरज होती हो? कोणाला 50,000 द्यायची, 1 लाख द्यायची, 2 लाख द्यायची. आज एवढं मोठं स्थापन केलंय आपल्यासाठी, 2 संस्था स्थापन केल्या. मलाच कोणीतरी काल एक GR पाहिला मी अमृत योजनेमध्ये. अमृत योजनेमध्ये वीरशैव समाजाला सुद्धा आता समाविष्ट करून घेतलंय. आपण जर असंच गप्प जर बसत राहिलो, एकमेकांचे पाय जर ओढत राहिलो, एकमेकावर जर टीका करत राहिलो, आम्ही सुद्धा शासन दरबारी जातो. प्रत्येक 8 दिवसाला मी मुंबईत असतो. आपल्या परीनं जेवढं सरदेश पांडे साहेब करायचंय तेवढं आपण करतोय काम. परंतु लोकांची जर साथ मिळत नसेल तर एकटा माणूस कुठेही जाऊ शकणार नाही. आत्ताच सांगितलं मान्यवरांनी की आपण जर आशिषजी दामलेंना सहकार्य केलं, त्यांच्या पाठीमागे उभा टाकलं, किंवा आपल्या ज्या समस्या आहेत, आपल्या ज्या मागण्या आहेत, खरोखरच जर शासन दरबारी मांडायच्या असतील तर आपले आपले हेवे दावे सोडून सगळ्यांनी एकत्रित येऊन आमच्यापर्यंत मांडा. तेच काय त्यासाठी त्यांना तर तेवढंच पाहिजे. कोण एक संघटना, ह्याची संघटना आहे का, त्याची संघटना आहे का, त्याची संघटना आहे का, सगळेजण गेले तर त्यांनाही बरंच झालं. जाऊ दे, आपसामध्ये भांडण करायले, आपलं आपलं आपण आपल्या पदावर कायम आहे. मला फक्त जाता जाता 2 मिनिट कळकळीचं एवढंच बोलायचं आहे. खरंच या संवाद यात्रा बैठकी करून किंवा तुमच्या ह्या यात्रा काय काढायलेत ना, ते रणनवरेचा एक गट, त्या यांचा एक गट, त्यांचा एक गट, हे गट तट जर बंद केलं, तुम्ही आपसामध्ये जर तुम्ही एकत्रित आलात तर निश्चितच समाज तुम्हाला डोक्यावरून घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. आज आता आम्ही परवा आंतरराष्ट्रीय गोलमेज परिषद घेतली. संपूर्ण महाराष्ट्रातले पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते. इंटरनॅशनलला गोलमेज परिषद घेतली. आता मकरंद भाऊंनी सांगितलं, आम्हाला तळमळ आहे हो, आम्हाला तळमळ आहे, 4 पैसे खर्च करायची ताकद आहे आमच्यामध्ये,
तुमच्यापर्यंत यायची ताकद आहे, संसदेमध्ये भांडायची ताकद आहे, सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडे. परंतु तुम्ही जर आज एकत्रित येताल तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आज कृती समिती जी दाखल केली, आत्ताच सांगितलं मकरंदजींनी, आंतरराष्ट्रीय गोलमेज परिषद जी झाली कोल्हापूरला, त्या ठिकाणी कृती समिती स्थापन झाली. त्या कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन दरबारी जे दुर्लभ लोक आहेत, ज्यांच्या समस्या आहेत, त्या मांडण्याचं काम आणि त्यांचं पूर्ण करण्याचं काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची समिती जाहीर करणार आहेत आम्ही लवकरच. अध्यक्ष आमचे निखिलजी लातूर केलेले, संस्थापक अध्यक्ष मकरंदजी कुलकर्णी आहेत. त्याच्यावर अशा महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी त्या ठिकाणी घेतलेत. मला फक्त जास्त वेळ न घेता आत्ताच सांगितलं कोणीतरी की स्वाद जेवण्याचा येत आहे आणि जेवण्याकडे बऱ्याच जणांचा टाईमही झालेला आहे. माझं बोलणं जरी थोडं कडवट वाटलं तर मला माफ करा, परंतु ज्या काही गोष्टी मनातून बोलायच्या असतात त्या आपण व्यासपीठावर मांडल्या पाहिजेत. इथं व्यासपीठावर बसलोत म्हणजे आम्ही मोठे नाहीत आणि खाली तुम्ही बसलात म्हणजे तुम्ही छोटे नाहीत. आपण एका कुटुंबातले आहेत आणि कुटुंबातले असल्यामुळे एकमेकांचा सुसंवाद होणं, एकमेकांशी संपर्क राहणं, एकमेकांच्या समन्वयात राहणं हे फार गरजेचं आहे. पदुदेव जोशी या समोर या, तुम्ही या. कारण आंदोलन करणारे सुद्धा अशी महाराष्ट्रातल्या लोकांना अभिमान आहे की आमचा सुद्धा तिथं कॅबिनेट मंत्री दर्जाचा माणूस त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आमचा आवाज उठवणारा आहे. आणि त्यावेळेस महामंडळ झाल्यानंतर गर्वानं मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल. महाराष्ट्र शासनानं असंख्य महामंडळ जाहीर केल्यानंतर सुद्धा फक्त एकच महामंडळ भगवान परशुराम महामंडळ कार्यान्वित झालेले आहे. आणि आशिषराव दामलेंनी आजपर्यंत जे पाठपुरावे केलेले आहेत त्यांना ते परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं मुंबईलाही कार्यालय केलं असतं. सुसज्ज असं कार्यालय ज्यांच्या प्रत्येक हप्त्यामधून 2 वेळेस त्या पुण्याच्या कार्यालयामध्ये लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी त्या ठिकाणी स्वतः ते आलेले असतात. मला फक्त एकच जाता जाता सांगायचंय की माझे तुटके मुटके शब्द आम्ही वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीला, महाराष्ट्र शासनाच्या कागदपत्रामध्ये कितीही लिहू शकतो, कितीही पाठपुरावा करू शकतो, पण व्यासपीठावर बोलायचं म्हणलं की आम्हाला येत नाही. आमचं तुटकं पुटकं जे काही विचार होते ते आपण ऐकून घ्यावेत. ऐकलेले आहेत, आशिषजींनी ऐकलेले आहेत. आणि जाता जाता सगळ्यांना जी आता उदासीनता किंवा थोडी आळस आलेला आहे, जाता जाता एक मकरंदरावांनी सांगितलं की एक शेर मारायचा म्हणले आशिषराववर. कारण जिथं कुठेही माझं स्पीच होतं त्या ठिकाणी 2-3 शेर असतातच. आणि आपल्या या सगळ्यांच्या म्हणण्यामधून खरोखरच कुठंतरी पोटतिडक आहे. योगीजी ज्या ठिकाणी परभणीला ज्या ठिकाणी या ठिकाणी सगळी टीम उभा करून कार्यक्रम घेतात, यश अपयश पा हे जेवढे आलेले त्यांना खरोखरच समाजाबद्दल तळमळ आहे हे आम्हाला मान्य आहे. परंतु ज्या ज्या वेळेस आपण संघटन केलं, आंदोलन केले, त्या वेळेस सगळे लोक धावून आलेले आहेत. आजही एवढा पूर्ण वेळ आशिषजींनी आपल्याला या परभणी नगरीमध्ये, प्रभावती नगरीमध्ये दिलेला आहे. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता आमच्या कुठंतरी तुटक्या मुटक्या ज्या भावना आहेत त्या भावना तुम्ही अशा पत्रामध्ये घ्याव्यात आणि तळागाळातल्या ब्राह्मणांची तुम्ही काम करावीत. आज ही लोकसंख्या जरी दिसली, भविष्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला जर खरोखरच न्याय देऊ शकताल तर याच्या वरी सुद्धा कॅबिनेट मंत्र्याच्या वरी सुद्धा तुमची पदोन्नती होईल. आणि तुम्ही आमच्या परिवारातले म्हणल्यानंतर आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला हक्काने मांडू शकतो, बोलू शकतो. माझं लांबते 4 विचार थांबून जाता जाता एक शेर, ते पण स्पेशल आशिषरावसाठी. तो शेर असा आहे कि हर कदम पर आपका नाम होगा आशीष राव, हर कदम पर आपका नाम होगा, आपकी कामयाबी पर दुनिया का सलाम होगा, मुश्किलों का सामना हिम्मत से करना, देखना वक्त भी एक दिन आपका गुलाम होगा, देखना वक्त भी एक दिन आपका गुलाम होगा. जय परशुराम.